पहिल्यांदा जेव्हा हा प्रकार समोर आला, ज्या व्यक्तीने आणला, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत ते, त्यावेळेला आमचे विभाग अध्यक्ष, आमचे सर्व घाटकोपरमधले पदाधिकारी हे त्यांना जाऊन भेटले. त्यांना आम्ही आमचा पाठिंबा दिला, पण तो त्यांच्या सोसायटीच्या अंतर्गत विषय होता आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आमच्या सोसायटीच्या लेवलवर तो विषय बघू, त्यामुळे आम्ही जास्ती इंटरफिअर केलं नाही. पण आता काल पुन्हा एक व्हिडिओ आला आहे, त्याच्यामध्ये रस्त्यावरच्या फुटपाथवर सुद्धा पांढऱ्या पट्ट्या मारल्या. हा जो पांढऱ्या पट्ट्यांचा सांस्कृतिक दहशतवाद आहे हा बंद करा, नाहीतर पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा आमचा त्यांना इशारा आहे. कोणीही स्वतःच्या धर्माच्या आड मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये. मुंबई ही मराठी माणसाची होती, आहे आणि मराठी माणसाचीच राहणार. त्याच्यावर वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, हा आमचा त्यांना अंतिम इशारा आहे. ज्या फुटपाथवरती ते सर्व करण्यात आले तर ती कारवाई ज्यांनी केली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 100% आज आमचे लोक वॉर्ड ऑफिसरकडे जातील. ज्यांनी केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ताबडतोब झाली पाहिजे. आणि असले प्रकार बंद करा, तर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांची आहे. तिथल्या सोसायटीतल्या मधल्या नागरिकांचं असं म्हणणं होतं की त्यांनी बैठकीमध्ये निर्णय घेऊन अशा प्रकारे. अरे बैठक काय तुमच्या बापाची आहे? सोसायटी काय बापाची आहे तुमच्या? कोणाला वाटलं पांढऱ्या पट्ट्या मारल्या, कोणाला वाटेल उद्या लाल पट्ट्या मारल्या, कोणाला वाटेल काळ्या पट्ट्या मारल्या. स्वतः मुंबईच्या महापौर देखील घाटकोपर याच भागाचं प्रतिनिधित्व. त्या सोडावं, पण त्या देखील काही गुजराती लोकांना विकल्या गेलेले लोक आहेत हे सगळे. हे काय करणार? त्यांच्यात हिंमत आहे का? याच्या अगोदर सोसायट्यांमध्ये मांस मच्छीवरती निर्बंध आणले जात होते, त्याच्यानंतर मराठी वाद होता, फ्लॅट नाकारले जात. हा असल्या प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद मराठी माणूस खपवून घेणार नाही, हा स्पष्ट इशारा आम्ही आपल्या माध्यमात देतोय. ह्याच्यानंतर जर शहाणपणा करायचा प्रयत्न केला, आत्ता हात जोडून सांगतोय, नंतर हात सोडून सांगतो. दुसरीकडे Naukri.com आणि लिंक्डइनवर एक जाहिरात आली आहे नोकरीची, ज्यामध्ये मुंबईतच या नोकऱ्या आहेत. त्यात त्यांनी सांगितलं की फक्त गुजराती आणि मारवाडी अर्ज करू शकतात. बघू ना कुठल्या कंपन्या आहेत ज्या मराठी आणि मारवाडीच लोकांना घेणार आहेत. उद्या त्या कंपन्या जर चालवायच्या आहेत मुंबईत, तर त्यांनी त्याचा विचार करावा. एक आणखीन प्रकरण झालेलं आहे, नेस्को सारखंच हे प्रकरण आहे. वरिंडोमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे. मागे ज्यावेळी आपण नेस्कोचं प्रकरण झालं होतं त्यावेळी असले सगळे कॉन्सर्ट बंद करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला होता. नेमकं कसं बघता आता? आज आमचे लोक जातील नेस्कोला, तिथे आम्ही नेस्को आणि NSCIला तिथे आम्ही पत्र देणार आहोत यातले कॉन्सर्ट बंद करा म्हणून. तर पुढच्या वेळेला आम्हाला आधी कळलं की असा कॉन्सर्ट होतोय तर तो आम्ही होऊ देणार नाही. सर, मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील इंदिरा बुद्धीच्या खाजगीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी पुन्हा एकदा आज आंदोलन केलं जाणार आहे. मुंबई बंदरातील सर्व कामगार संघटना एकत्र झाल्या. मला असं वाटतं त्याच्या संदर्भातल्या भूमिका आमचे पक्षाचे जे नेते आहेत स्पष्ट. मुंबई शहरामध्ये जर आपण पाहिलं तर 40 मजल्याच्या इमारती झपाट्याने वाढताना पाहायला मिळतात. मात्र सध्या जर पाहिलं तर वरळी असेल, नायगाव असेल, पाणी टंचाईची समस्या, लिफ्ट असेल, कचरा असेल, मूलभूत समस्यांपासूनच तिथले नागरिक आता. मला असं वाटतं काय आहे, 2 शब्द त्याचं उत्तर देण्यासारखं नाही आहे. ह्याच्यामध्ये महानगरपालिकेची पॉलिसी काय आहे, आपल्याकडे किती प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, आज 40 मजल्याच्या टॉवरमध्ये कोण लोक राहत आहेत, बाहेरनं येणाऱ्या लोकांचं तुम्ही काय करणार आहात, हे मूलभूत प्रश्न आम्ही अनेक वेळा उचललेले आहेत. पण ह्याच्यावर मीडियाही गप्प असते, मीडियाही काही बोलत नाही. जोपर्यंत काय होत नाही तोपर्यंत जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारतो की एवढे मोठे टॉवर बांधतायत, ह्यांना तुम्ही सुविधा कशा पुरवणार आहात, त्यावेळेला सरकार काही उत्तर देत नाही. आणि मला असं वाटतं प्रश्न मला विचारणार याच्या कधीतरी फडणवीस साहेब भेटतील, कधीतरी तुम्हाला शिंदे साहेब भेटतील, तेव्हा हे काय बोलले ते काय बोललेपेक्षा या मूलभूत प्रश्नांवर मीडियाने प्रश्न विचारले पाहिजेत त्यांना. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात लाईट जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. गिरगाव, दादर, वरळी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात, ताडदेव अशा भागांमध्ये लाईट जाते. अनेक नागरिक संतप्त आहेत. मुद्दामून मला असं वाटतं हे खाजगी विद्युतीकरण करण्यासाठी अशा प्रकारे गोष्टी केल्या जात आहेत का, हा तपासाचा भाग आहे. ठाकरे गटाचे 7 खासदार शिंदेंना भेटल्याची बातमी एका
तुम्हाला मंत्रिपद देखील मिळणार आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी ही बैठक पार पडली. ठाकरे गट पुन्हा कुठे माझा ऑब्जेक्शन याच गोष्टींवर आहे. आत्ता जे आपण या विषयावर चर्चा करतोय की मुंबईत अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद होतोय, पाण्याची समस्या आहे, इलेक्ट्रिसिटीची समस्या आहे, ह्या सगळ्या सोडून आपण यांचे खासदार यांच्याकडे गेले, त्यांचे खासदार त्यांच्याकडे गेले, नवनीत राणांना खासदारकी मिळणार का अजून कुठल्या तरी जैन माणसाला खासदारकी. मला असं वाटतं ह्या गोष्टीमध्ये आपण पडलेलो आहे. आपली मूलभूत गोष्टींवर आपलं लक्ष नाही. मला असं वाटतं आपण फोकस हा मूलभूत गोष्टींवर. 7 खासदार इकडे राहिले काय आणि तिकडे गेले काय, माझ्या आणि तुमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. पण आपलं लक्ष ह्या गोष्टींवर जास्ती आहे आणि मूलभूत समस्यांवर कमी आहे. ते मला असं वाटतं आपण दिलं पाहिजे. मोदी सरकारला 12 वर्ष झालेली आहेत, कसं बघताय कामगिरीकडे? अभिनंदन त्यांचं. नेहरूंचं रेकॉर्ड तोडलं, अजून आता महागाईचा रेकॉर्ड तुटेल, पेट्रोल डिझेल दरवाढीचा रेकॉर्ड तुटेल, डॉलर्सचा जो रेट वाढतोय रुपीजमध्ये त्याचा रेकॉर्ड तुटेल. मला असं वाटतं ही जी तुटणारी रेकॉर्ड आहेत ह्याच्यापुढे हे रेकॉर्ड काहीच नाही.